नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी पायल शहा. एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. विरोधात सोलापूर शहर महिला काँग्रेसची निदर्शनं. नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणातील गंभीर घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या वतीनं काँग्रेस भवन सोलापूर इथं निदर्शन आंदोलन करत जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आलंय. यावेळी बोलताना सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे म्हणाल्या की शहर महिला अध्यक्ष आज या ठिकाणी अशोक खरात जे स्वतःला कॅप्टन म्हणवतात असा हा भोंदूबाबा ज्यांनी 1000 महिलांवर अत्याचार केलेले आहेत आणि हे अत्याचार आता उघडकीला आलेले आहेत आणि याच्या मागं बरेच अधिकारी आणि मंत्री आहेत. तर या ठिकाणी त्याची निपक्षपातीपणे चौकशी झाली पाहिजे. आणि दुसरी आरोपी म्हणजे आपल्या चाकणकर मॅडम, रुपाली चाकणकर यांनी फक्त महिला आयोगाचं महिलांवर रक्षण करायचं काम त्यांचं असतं, पण त्यांनी भक्षण केलेलं आहे. अशा चाकणकर मॅडमनी त्यांच्या राष्ट्रीय पदाचा पण राजीनामा दिला पाहिजे आणि तिला 2 नंबरचा आरोपी केलं पाहिजे. आणि आज या ठिकाणी हा भोंदूबाबा जो आहे त्याचा पापाचा घडा भरलेला आहे, तो उघडकीस आलेला आहे. तर याची चौकशी होण्यापेक्षा ह्याला डायरेक्ट फाशी दिली पाहिजे. या ठिकाणी मी महिला काँग्रेसतर्फे निषेध. यावेळी महिला अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे, माजी नगरसेविका भारतीताई इपलपल्ली, हेमा चिंचोळकर, सुमन जाधव, डॉक्टर ॲडव्होकेट करुमिनिसा बागवान, कोंडन काकडे, शोभा बोंबे, शुभांगी लिंगराज, मुमताज तांबोळी, संघमित्रा चौधरी, ज्योती गायकवाड, पूजा चव्हाण, मुमताज शेख, निर्मला कांबळे, अनिता भालेराव, मीना गायकवाड, जयश्री स्वामी, रंजना गायकवाड, श्रीमंतीबाई बनसोडे आदी बहुसंख्य महिला पदाधिकारी उपस्थित होते.